शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती। चर्चा पूर्णत्वाला नेण्याकरता एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनाकरता निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन। षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधन। पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप। फौजदारी कारवाई न झाल्यानं सरोदेंची संबंधित प्रशासनाला नोटीस, तर घाटेंनी आरोप फेटाळले। पुण्यात मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक रस्त्यांवर पाणी, वाहतूक कोंडी। हिंगणे खुर्दमध्ये घरांमध्ये शिरलं पाणी। रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडी नदी पाठोपाठ नारंगी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील रस्त्यांना नद्यांचं रूप। पुण्यात पावसाचा जोर वाढला, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, इंद्रायणीत स्नान न करण्याचं भाविकांना आवाहन। यात राज्यात सर्वत्रच पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबई, पुणे आणि रायगडसह नाशिकला पावसानं झोडपून काढलंय। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं तिथे हजेरी लावली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। त्र्यंबकेश्वरमधील सगळेच रस्ते हे जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना जलमय रस्त्यांमधून वाट काढावी लागते। आपण पाहतोय मुंबई, पुणे, रायगडसह नाशिकला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना हे नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरमधील सगळेच रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। नागरिकांना या जलमय रस्त्यांमधून वाट काढावी लागते। सध्या ही नाशिकमधली दोन दृश्य। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस नाशिकमध्ये देखील होतोय आणि आता थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्याला अधिक माहिती देतील। लक्ष्मण, आता सद्यस्थिती काय आहे पावसाची, काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर काल रात्रीपासून नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आणि भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे मी आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झालेले आहे। आपण जर खाली बघितलं तर जवळपास गुडघाभर इतकं पाणी त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीनं हे सगळेच त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे। त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगांमधून येणारं हे पाणी अशा पद्धतीनं रस्त्यांवर आल्यामुळे संपूर्णच रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे। संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवर देखील गुडघाभर पाणी मोठ्या वेगानं वाहतंय आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं ओढ्यांना नाल्यांना पाणी येतं त्या स्वरूपाचं पाणी जे आहे या त्र्यंबकच्या रस्त्यांवरती, त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। गावामध्ये मी आता त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती आहे। पुढे गावामध्ये देखील त्र्यंबकेश्वर शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपासून प्राजक्ता मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे सगळे रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहे। पुढील 2 दिवस अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो नाशिक आणि या भागामध्ये कोसळणार असल्यामुळे प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ही परिस्थिती त्र्यंबकेश्वरमधली आहे। तर दुसरीकडे नाशिक शहरामधील गोदावरी नदी जी आहे ती देखील दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। गोदावरी नदीला देखील आज दुपारच्या सुमारास अर्थात 11:30 वाजेनंतर पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आला आहे। त्यामुळे रामकुंड असेल, लक्ष्मणकुंड असेल, सीताकुंड असेल, त्याबरोबर गांधी तलाव असेल त्यावर पाणी वाहते आणि गोदाकाठची मंदिरं जी आहे ती देखील पाण्याखाली आलेली आहे।
जी परिस्थिती या त्र्यंबकेश्वर रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते तीच परिस्थिती त्र्यंबकेश्वर शहरामधील सगळ्याच रस्त्यांवरती पाहायला मिळते। ठीक आहे लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे पुण्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या ही पुण्यातली दोन दृश्य, पुण्यात रस्त्यावर पाणीच पाणी झालं असल्याचं पाहायला मिळतंय आणि पाणी साचल्यानं रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। थेट जाणार आहोत पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, पुण्यामध्ये देखील जोरदार पाऊस मध्यरात्रीपासून होतोय, सद्यस्थिती काय आहे? प्राजक्ता, काल रात्रीपासून पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसाने जे आहे ते पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर आता पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे आणि खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील काल रात्रीपासून पाऊस आहे। मी सध्या भिडे पुलावरती आहे। पुणेकरांचा जो भिडे पूल दरवर्षी खरं तर उत्सुकता असते की हा भिडे पूल पाण्याखाली कधी जातो आणि आता आपण ही दृश्य भिडे पुलाची पाहतोय की भिडे पुलाचा जो काठ आहे त्या काठाला पाणी लागलेलं आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात काल रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ जी आहे ते खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चारही धरणात झालेली आहे आणि दुपारी 1 वाजता 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून पुणे शहराच्या मुळामुठा नदीत करण्यात येणार आहे। हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढलेला पाहतोय आपण। नदीपात्रात सध्या तरी वाहतूक सुरळीत सुरू आहे, पण जर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला, कारण ह्या पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहता ही मुळा आणि मुठा नदीचं जे पात्र आहे ते तुडुंब भरताना वाहून भरताना पाहायला मिळते। अगदी थोड्या वेळापूर्वी इथं एक सायरन सुद्धा वाजवलेला आहे, कारण प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की जर खडकवासला धरणातून धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये होत असेल तर एक अलर्ट सायरन पुणेकरांना किंवा नागरिकांना ऐकवलं जाईल। त्या सायरनचा गजर देखील थोड्या वेळापूर्वी या भिडे पुलावरती झालेला पाहायला मिळतोय। 2000 क्युसेक पाणी जो आहे तो पाण्याचा विसर्ग खरं तर थोड्या वेळात भिडे पुलावरून करण्यात येणार आहे, पण सध्याची जी परिस्थिती आहे, कोथरूड असेल, हिंगणे असेल, सिंहगड रोड असेल, वारजी असेल, स्वारगेट असेल, या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावरती पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा फटका पुण्यातल्या वाहतूक कोंडीला बसताना पाहायला मिळतोय, कारण शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये खरं तर पाणी यायला सुरुवात झालेलं आहे। प्राजक्ता, पावसाचा ऑरेंज अलर्ट पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला आणि घाटमाथ्याचा जो परिसर आहे, मावळ असेल, लोणावळा असेल किंवा दुसरा खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला जो परिसर आहे, आज ऑरेंज अलर्ट पुणे जिल्ह्याला पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज पहाटेपासून मुसळधार पाऊस जो आहे तो या सगळ्या पुणे शहरामध्ये पडताना पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी खडकवासला धरणातून जेव्हा पाणी सोडण्यात आलं होतं तेव्हा सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी असेल किंवा निंबज नगर सोसायटी असेल, त्या सोसायट्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि आता पुरेसा जी काळजी आहे ते पुणे महापालिकेकडून घेतली गेलेली आहे, कारण सायरनची जी सिस्टीम आहे ती प्रणाली अपडेट करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात या मुळामुठा नदीच्या पात्रात खडकवासला धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। खरं तर 25% अधिक धरण जो आहे ते भरलेलं आहे। आज सकाळी देखील आपण पाहिलं होतं की पाऊस सतत या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पडतोय आणि त्यामुळं जे आहे ते 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। ही सगळी दृश्य तुम्ही नदीपात्रातली पाहताय। जो मुळामुठा नदीचं पात्र आहे ते पाण्यानं भरून वाहताना पाहायला मिळते। खरं तर भिडे पुलावर देखील काम जे आहे ते दुरुस्तीचं सुरू आहे, त्यामुळं भिडे पुलाची वाहतूक जी आहे ती ऑलरेडी बंद आहे, पण आता जर पाण्याचा प्रवाह वाढला, पाऊस जर असाच सुरू राहिला तर ज्या नदीपात्रामध्ये जो नदीपात्र आहे जो डेक्कन परिसराला इतर शहरापासून जोडतो तो नदीपात्र देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता आहे। पण सध्याची जी परिस्थिती आहे, रिमझिम पाऊस अजून देखील पुणे शहरात सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि आज दिवसभर पुणे शहरात असाच पाऊस असेल। ऑरेंज अलर्ट पुणे शहराला जो आहे तो पुणे वेधशाळेकडून दिलाय। आता या अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली पाहायला मिळते। ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। दरम्यान पुण्यातील कोथरूड परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। कोथरूड परिसरातील सोसायटीमध्ये पाणी साचलंय, सोसायटीमधील पार्किंगमध्ये हे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या कोथरूड परिसरातली ही दृश्य आहेत, सोसायटीमध्ये हे पावसाचं पाणी शिरलेलं आहे। कोथरूड परिसरात जोरदार पाऊस झालाय। पुण्यामध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पुण्याच्या कोथरूड परिसरातली ही सध्या दृश्य आपण पाहतोय। एका इमारतीच्या
परिसरात संपूर्ण पाणी शिरलेलं आहे, कारण कोथरूड परिसरात देखील मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसानं सुरुवात केलेली आहे. लोणावळाजवळील मळवली देवले रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे तसंच जवळच सुरू असणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे येथील नदीला जोडणारे ओढे हे निमुळते झाले असल्यानं पाण्याचे प्रवाह बंद झालेले आहेत. तसंच प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि 7 ते 8 गावकऱ्यांसोबत आलेल्या पर्यटकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. तिकडे रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले. खोपोली वाकण रोडवर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अंबा नदीचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे आणि पाली पुलाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. सुधागड नांदगाव इथे सरस्वती नदीनं उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. तर पाली भिरा रोड भारजे पुलावरून पुलाचं पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आलेली आहे. रायगडमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश दिले. रायगड जिल्ह्यातील शाळा असतील, महाविद्यालय असतील यांना आज सुट्टी जारी करण्यात आली आहे. आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर. दृश्याच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी पाऊस बरसतोय आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या साईडला आपल्याला सावित्री नदी आहे आणि या सावित्री नदी जी आहे ती दुतडी भरून वाहत आहे. अशाच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील नद्या आहेत आणि उपनद्या आहेत त्या दुतडी भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील आंबा नदी आहे आणि कुंडलिका नदी आहे. ह्या कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पूरस परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही नद्या अजूनही दुतडी भरलेल्या नाही आहेत. मात्र असाच जर पाऊस पडत राहिला तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा देखील देण्यात आलेला आहे. दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड. रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रोह्यामधील कुंडलिका, खालापूरमधील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. तर तिकडे नागोठणेमधील आंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठलेली आहे आणि पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. रायगड जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत ते तुडुंब भरून आता इशाऱ्याच्या पातळीच्या वरती आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन जे सांगितलेलं आहे की नदी किनारी ज्या गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदी किनारी जे आहेत नदीमध्ये कोणी जाऊ नये, नागरिकांनी सतर्क बाळगावे आणि आज जे आहेत पावसामुळे शाळांना आणि कॉलेजांना सुट्टी दिलेला आहे. जे घराबाहेर जे पडतील काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा असंही जिल्हा प्रशासन यांनी सांगितलेलं आहे. ज्या जिल्ह्यातल्या ज्या धबधबे आहेत त्या धबधब्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये असाही प्रशासनाचा इशारा दिलेला आहे. आणि असंच जर जिल्ह्यात पाऊस झालं की ह्या नद्या तुडुंब भरून वाहू शकतात आणि शहरांमध्ये पूर येऊ शकतो. कॅमेरामन संजय पाटील, मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आज सलग दुसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरी भागात पावसाचा जोर वाढला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. तर अनेक रस्ते हे पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. शहर परिसरात जोरदार पाऊस होत असला तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाहीये. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पावसाचा जोर वाढत चालल्यानं इंद्रायणीच्या पाण्याचा वेग वाढलेला आहे आणि त्यामुळे इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी कोणत्याही भाविकांनी तुर्तास येऊ नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुखांनी केलंय. नेहमी संथ वाहणारी इंद्रायणी आता रौद्र रूप धारण करेल अशी शक्यता असल्यानं आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेकांची चिंता वाढली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. मात्र रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे पालखी मार्गावर काही प्रमाणात पाणी साचले तरी देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. हे वारकरी पाण्यातून वाट काढत पंढरीच्या दिशेनं चालू लागलेत.
सध्या रस्त्यावर पाणी असलं तरी पावसाचा जोर आणखी वाढला तर मात्र हे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता देहूतून पिंपरी चिंचवडकडे जाणारा हा वारकऱ्यांचा पहिला टप्पा काहीसा जलमय रस्त्यावरून असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. पाच पंढरी गावातील 30 कुटुंबांना प्रशासनानं स्थलांतरित केलं असून अजून 40 कुटुंबाचं स्थलांतर आज करण्यात येणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून घर सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान काही नागरिक घरातच राहण्याचा हट्ट धरत असल्याची माहिती समोर येते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कुंभार्ली घाट सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांचं खास आकर्षण ठरतोय. पावसाळ्याच्या आगमनानं घाटमाथ्यावर धुक्याची दाट चादर पसरली असून थंडगार वाऱ्यांच्या झुळकीनं वातावरण आल्हाददायक झालंय. हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात भूस्खलन झाले. संगमेश्वरच्या कुचांबे गावातील डोंगर खचलेला आहे आणि डोंगराला भेगा पडल्यानं इथल्या 7 घरांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मुसळधार पावसामुळे जळगावात फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील 225 गावात 4000 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्यात. तर गेल्या 3 महिन्यात 27,661 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून नुकसानीचा सर्वाधिक फटका हा केळी बागांना बसलाय. तर 1900 हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. च्या अवकाळी पावसामुळे व मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे केळीसह फळबागांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही प्रशासनाने पूर्ण केलेले नाहीत किंवा संबंधित विमा कंपनीने अजूनही पंचनामे पूर्ण केलेले नाहीत. नुकसान झालेल्या फळबागांच्या क्षेत्राचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत मिळावी यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाय करावा. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात संत्र्याला मोठा फटका बसलाय. संत्र्याचा मृगबहार पूर्णतः नष्ट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. संत्र्याच्या मृगबहाराचं जवळपास 100% नुकसान झालंय. हा मृगबहारातील संत्रा चवीला गोड आणि रसाळ असल्यामुळे संत्रा फळांना बाजारात चांगला दर मिळतो. मात्र पीकच नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. या सगळ्या शेतकऱ्यांनी जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये 10,379 हेक्टर क्षेत्रावर संत्रा बागांची लागवड केली आहे. गत दशकांपासून दरवर्षी संत्रा बागांचं क्षेत्र वाढतच आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण जे काही संत्रा बागांचं क्षेत्र आहे त्यापैकी 4,580 हेक्टर क्षेत्रावरील जे काही संत्र्यांची झाडं आहेत त्यांना मृगबहार आणि आंबिया बहाराची फळं लागतात. त्यातील 4,244 हेक्टरवर मृगबहाराची तर केवळ 366 हेक्टरवरील संत्रा झाडांना ही आंबिया बहाराची फळं लागतात. आणि या दोन्ही संत्रा जे काही बहाराची फळं येतात त्यातूनच शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक गणित सुरू राहते. आणि या संत्रा बागांच्या जे काही उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदाही होतो. यावर्षी मात्र निसर्गानं या सगळ्या संत्रा बागांवर मोठा आघात केला आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये मृगबहार जो काही येतो या संत्रा झाडांना तो मृगबहार जो मध्यंतरी म्हणजे मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे हा संपूर्ण मृगबहार नाहीसा झाला आहे. त्यामुळे यंदाचा म्हणजे जो जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे काही संत्रा फळं येणार आहेत मृगबहाराची ती 100% येणारच नाहीत. आपण पाहू शकतो हे जे काही संत्रा बाग आहे या झाडांना सद्यस्थितीत फुलं आणि छोटी छोटी अशी फळं लागतात. मात्र जो अवकाळी पाऊस पडला मे महिन्यामध्ये त्या अवकाळी पावसामुळे या सगळ्या संत्रा झाडांचा जो मृगबहार आहे तो पूर्णतः नाहीसा झाला आहे.
या मृगबहार नाहीसा झाल्यामुळे शेतकऱ्यांना जो काही या बागांवर केलेला खर्च आहे शेतकऱ्यांचा तोही निघणार नाही. मोठ्या प्रमाणात शेतकरी या संत्रा बागा जोपासण्यासाठी खर्च करतात. मात्र यंदा यावर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये या झाडांपासून जो काही चांगलं उत्पादन मिळणार होतं मृगबहाराच्या संत्र्याचं ते या शेतकऱ्यांना मिळणार नाही. मृगबहाराच्या संत्रा फळांना बाजारात मोठी मागणी असते कारण हे रसाळ आणि चविष्ट गोड असतात. मात्र यावर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये या संत्रा बागांमधून कोणतेही उत्पादन येणार नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.